जय सद्गुरू मंडळी, मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज मी बनवणार आहे मस्त असं आलू मटर आणि बटाटा वाटाण्याची भाजी. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. ते इथे मी मटार घेतलेली आहे. मटारीच्या या शेंगा आहेत वाटाण्याच्या, आणि तुम्ही पाहू शकता. तर इथे ह्या शेंगा तर आपल्याला याच्यातले जे वाटाणे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि ही टेस्टी भाजी खूप तुम्ही डब्यासाठी सुद्धा बनवू शकता. तर या पद्धतीने बनवाल तर नक्की खूपच टेस्टी होईल. त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा, बटाटा, आलं लसूण पेस्ट, त्यानंतर एक टॅमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता हे सर्व मी चिरून घेतलेलं आहे. तर आता इथे जे मटार आहे ते मी सोलून घेतलेले, म्हणजे वाटाणे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत शेंगामधले. आता हे आपल्याला असे स्वच्छ निवडून आणि मग धुवून घ्यायचे आहेत. आता हे असे वाटाणे बघा, एकदम मस्त जे खराब होते ते काढून घेतले तुम्ही, आणि असे वाटाणे एकदम तयार करून घेतलेले आहेत. आता ही भाजी आहे ना, अशी झटपट होण्याकरता इथे मी कुकरमध्ये बनवणार आहे. कुकरमध्ये मस्त तेल घातलेलं आहे. तेलानंतर फोडणी दिली जिरं मोहरीची. त्यानंतर इथे बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घातला. आता घालायची आहे आपल्याला आलं लसणाची पेस्ट. नंतर बटाटा पण घालून घेऊ. आता बटाटा घातलेला आहे. मस्त कांदा बटाटा असं मस्त तेलामध्ये आपल्याला परतून घेते. बघा, आता इथे टमाटा घालते. टमाटा पण परतून घेते. आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. आता इथे मी लाल तिखट, त्यानंतर इथे काश्मीरी तिखट घातले, हळद घातले. जर धना पावडर असेल तर ती पण घालायची आहे, माझ्याकडे नाही आहे. तर इथे मसाले घालून मी मस्त असे परतून घेतले. आता इथे मी थोडा गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला नसेल तर थोडा काळा मसालाही घातला तरी चालेल. आता इथे वाटाणे घालून घेतले. बघा, आता इथे सर्व असे आपल्याला वाटाणा बटाटा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान आपल्या भाजीला कलरसुद्धा आलेला आहे. आता इथे ना मी थोडं पाणी घातलं आहे, कारण ही जास्त भाजी खूप पातळ नाही बरोबर लागत. आता इथे मी अर्धा ग्लास असं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर इथे चवीने मीठ घातले आणि आता कोथिंबीर घालते. कोथिंबीर पण घालून झाले. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त. आता इथे 80 रस्सा आपल्याला, म्हणजे एकदम थोडा रस्सा ठेवायचा आहे. आता इथे कुकरच्या 4 शिट्या असं पाडून घेतलेल्या आहेत मी. तुम्ही पाहू शकता इथे एकच नंबर आपली वाटाणा बटाटा आलू मटरची भाजी झालेली आहे. तर मंडळी, ही भाजी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मस्त अशी कमेंटमध्ये मला सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर मस्त उडदाचा पापड, चपाती, आणि मी इथे भातसुद्धा बनवलेला आहे. वाव, तर एकच नंबर. तर दुपारच्या जेवणामध्ये मी एकदम सुंदर असं बनवलेलं आहे. चला मंडळी, भेटूया पुन्हा पुढच्या